मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासूनच आग्रही। याआधी दादांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा। राजीनामा न दिल्यास मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा फडणवीसांचा इशारा होता, सूत्रांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा। पुढील कार्यवाहीसाठी मुंडेंचा राजीनामा राज्यपालांकडे। धनंजय मुंडेंनी नैतिकतेवर राजीनामा दिला। मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटने नवा वाद। अजितदादा म्हणतात, राजीनामा नैतिकतेमधून तर राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा मुंडेंचा दावा। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून मन व्यथित। धनंजय मुंडेंच्या ट्विटमध्ये उल्लेख, तर धनंजय मुंडेंना मन आहे का, अंजली दमानी यांची टीका। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत। राजीनामा आधीच व्हायला हवा होता। शपथच झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं। मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया।